इयत्ता 10वी मराठी पेपर प्रश्नसहित उत्तर. विभाग 1 गद्य. प्रश्न पहिला अ. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा अरबी, फारसी, कन्नड, इंग्रजी, संस्कृत. प्रश्न दुसरा चौकटी पूर्ण करा. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग. प्रश्न दुसरा नदीसारखी प्रवाही. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग शब्दांची उत्पत्ती शोधणे. नदीसारखी प्रवाही भाषा. प्रश्न तिसरा सोमत. गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत स्वदाहरण लिहा. परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. ते आपण स्वीकारले आहेत. मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळीवाली द्या तो पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्य सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग यात काय फरक आहे? पिवळी बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासूनच आ. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. प्रश्न पहिला कारणे लिहा. झाडाची पाने महत्वाचे असतात कारण झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. प्रश्न दुसरा झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत कारण त्यामुळे आपला देश जगातला सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल. दुसरा वाचला मी. दुसरा खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न पहिला पुस्तकातील पाने महत्वाची नसतात. दुसरा आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. प्रश्न तिसरा आपल्या घराभोवती झाडे असणे महत्वाचे आहे. प्रश्न चौथा आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. पुस्तकातील पाने महत्वाची नसतात. चूक. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. चूक. आपल्या घराभोवती झाडे असणे महत्वाचे आहे. बरोबर. आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. बरोबर. प्रश्न तिसरा सोमत.